नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण कोन व कोनांच्या जोड्या या घटकातील सराव संच 17 अभ्यासणार आहोत. मित्रहो, अभ्यासगणिताचा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. सराव संच 17 मधील प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा. सराव संच 16 मध्ये आपण कोटी कोनांची मापे कशी शोधायची ते पाहिलेलं होतं आणि या सराव संचामध्ये आपण पूरक कोनांची मापे या ठिकाणी शोधणार आहोत. पूरक कोन कशास म्हणतात तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आता आपणास या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये एका कोनाचे माप दिलेले आहे 15 अंश आणि 15 अंश मापाच्या कोनाचा पूरक कोन आपणास या ठिकाणी शोधायचा आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, या ठिकाणी पूरक कोनाचे माप आपणास शोधायचे म्हणजे ते माहिती नाही, त्यासाठी आपण पूरक कोनाचे माप x अंश मानूया. माहित नसलेल्या संख्येसाठी आपण या ठिकाणी अक्षराचा वापर केलेला आहे. x ऐवजी तुम्ही इतर सुद्धा अक्षरांचा वापर करू शकता. आता सांगितल्याप्रमाणे पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या ठिकाणी एक कोन 15 अंश आहे आणि आपण दुसरा कोनाचं माप हे x अंश घेतलेलं आहे. याचा अर्थ या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश आहे. ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 15 अधिक x या दोघांची बेरीज 180 आहे. आपणास x या अक्षराची किंमत काढायची आहे. x सोबत अधिक 15 आलेला आहे. अधिक 15 या ठिकाणी कमी करण्यासाठी या समीकरणाच्या दोन्ही बाजूतून आपण वजा 15 करूया. सुरुवातीला डावी बाजू लिहून घेतली. 15 अधिक x यामधून वजा 15 करूया आणि उजवी बाजू जी आहे 180 त्यामधून सुद्धा वजा 15 करूया. हे अधिक 15 वजा 15 या ठिकाणी शून्य होतील. शिल्लक राहिले या ठिकाणी फक्त x आणि 180 मधून जर आपण 15 वजा केले तर वजाबाकी या ठिकाणी 165. x ची किंमत 165 आलेली आहे आणि आपण x हे जे अक्षर वापरलेले आहे ते कशासाठी वापरलेलं आहे तर दुसऱ्या कोनाचा माप काढण्यासाठी x हे अक्षर आपण वापरलेलं आहे. त्याची किंमत 165 आली म्हणून 15 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप हे 165 अंश आहे. अशाच पद्धतीने आपण पुढील उदाहरण सुद्धा सोडूया. दिलेल्या कोनाचं माप आहे 85 अंश. त्याच्या पूरक कोनाचं माप आपण y अंश मानूया. या ठिकाणी आपण अक्षर बदललेलं आहे. आता 85 अंश आणि y अंश या दोघांची बेरीज 180 अंश असेल कारण हे परस्परांचे पूरक कोन आहेत. म्हणून या ठिकाणी लिहिलं 85 अधिक y बरोबर 180. या ठिकाणी y ची किंमत शोधायची. त्यासोबत अधिक 85 आलेलं आहे. ते काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूमधून वजा 85 करूया. या ठिकाणी उजव्या बाजूला 180 वजा 85 होतील. तर अधिक 85 वजा 85 या ठिकाणी कमी झाले. शिल्लक राहिलं y. 185 मधून 85 जर वजा केले तर या ठिकाणी शिल्लक राहतील 95 अंश. तर y ची किंमत आलेली 95 अंश म्हणजेच 85 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप हे 95 अंश आहे. पहिल्या दोन उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं असेल की जर एका कोनाचं माप दिलं असेल तर त्याच्या पूरक कोनाचं माप कसं शोधायचं. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी तिसऱ्या उदाहरणाचा अभ्यास करूया. एका कोनाचं माप दिलेले 120 अंश आणि त्याच्या पूरक कोनाचं माप आपणास शोधायचं आहे. पूरक कोनाचं माप आपणास माहिती नाही म्हणून त्यासाठी आपण या ठिकाणी अक्षराचा वापर करणार आहोत. तिसऱ्या उदाहरणासाठी पूरक कोनाचे माप आपण x अंश मानलं तर या दोघांची बेरीज ही 180 अंश असेल. म्हणून 120 अधिक x बरोबर 180. या ठिकाणी काय करावं लागेल, 120 अधिक x मधून वजा 120 करूया. उजव्या बाजूमधून सुद्धा 180 मधून 120 वजा करूया. अधिक 120 वजा 120 या ठिकाणी कमी झाले कारण या विरुद्ध संख्या आहेत. त्यांची बेरीज 0 येते. शिल्लक राहिले x. 180 मधून 120 गेले 60 शिल्लक राहिले. म्हणून 120 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप हे 60 अंश आहे. ठीक आहे. यानंतर चौथं उदाहरण. दिलेलं माप आहे 37 अंश आणि त्याच्या पूरक कोनाचं माप आपण शोधूया. पूरक कोनाचं माप y अंश मानूया. 37 अंश अधिक y अंश बरोबर 180. 37 अधिक y यामधून वजा 37 करूया दोन्ही बाजूमधून. 180 वजा 37. डाव्या बाजूला y हे चल शिल्लक राहिलेलं आहे. 180 मधून 37 जर वजा केले तर या ठिकाणी शिल्लक राहतील 143. म्हणून 37 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप हे 143 अंश आहे.
यानंतर आपण 5व्या उदाहरणाचा अभ्यास करूया। 108 अंशाचा कोन आहे, त्याचा पूरक कोन आपणास शोधायचा आहे। पूरक कोनाचं माप आपण या ठिकाणी यम अंश मानलं। 108 अंश आणि यम अंश या दोघांची बेरीज 180 अंश येईल। यमची किंमत शोधायची, त्यासोबत अधिक 108 आहे ते काढण्यासाठी आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूतून वजा 108 करूया। डाव्या बाजूतून 108 वजा केलं, तसंच उजव्या बाजूमधून सुद्धा वजा 108 करूया। तर डाव्या बाजूला काय शिल्लक राहिलं, यम, आणि उजव्या बाजूला 180 मधून 108 जर वजा केले तर या ठिकाणी 72 शिल्लक राहतील। म्हणून 108 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप हे 72 अंश आहे। तुम्ही जर पाहिलात तर 108 अधिक 72 यांची बेरीज येते 180, म्हणजे हे परस्परांचे पूरक कोन आहेत। उदाहरण क्रमांक 6, कोनाचं माप आहे 0 अंश, त्याचं पूरक कोन शोधायचं आहे। पूरक कोनाचं माप x अंश मानलं आपण। या दोघांची बेरीज किती असेल तर 180 अंश, म्हणून 0 अधिक x बरोबर 180। आता या ठिकाणी काय केलं, 0 अधिक x, या ठिकाणी x शिल्लक राहतील आणि उजव्या बाजूचा जर विचार केला तर 180। याचा अर्थ x ची किंमत किती आलेली आहे, 180 आलेली आहे। म्हणजेच 0 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप हे 180 अंश असेल। या दोघांची बेरीज 0 अंश अधिक 180 अंश, या दोघांची बेरीज आली 180 अंश, म्हणजे हे परस्परांचे पूरक कोन आहेत। यानंतर प्रश्न पहिल्यातील शेवटचं उदाहरण क्रमांक 7, दिलेला कोन आहे a अंश मापाचा आणि आपणास त्याच्या पूरक कोनाचं माप या ठिकाणी शोधायचं आहे। पूरक कोनाचे माप आपण y अंश या ठिकाणी मानूया। मग काय करावं लागेल, a अंश आणि y अंश या दोघांची बेरीज 180 अंश असेल, म्हणून a अधिक y बरोबर 180 अंश। या ठिकाणी a अधिक y वजा a, y ची किंमत आपणास शोधायची आहे 180 वजा a। तर या ठिकाणी डाव्या बाजूला y शिल्लक राहील आणि उजव्या बाजूला काय आहे 180 वजा a। याचा अर्थ y ची किंमत आली 180 वजा a अंश, म्हणजेच a अंश मापाच्या पूरक कोनाचे माप हे 180 वजा a अंश आहे। प्रश्न दुसरा, खाली काही कोनांची मापे दिली आहेत, त्यातून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटी कोनांच्या जोड्या तयार करा। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काही कोनांचे माप दिलेले आहेत आणि आपणास त्यामधून कोटी कोनांच्या जोड्या आणि पूरक कोनांच्या जोड्या शोधून लिहायच्या आहेत। दिलेले माप पहा, माप कोन b 60 अंश, माप कोन n 30 अंश, माप कोन y 90 अंश, माप कोन j 150 अंश, माप कोन d 75 अंश, माप कोन e आहे 0 अंश, माप कोन f 15 अंश आणि माप कोन g 120 अंश। आता आपणास सर्वात अगोदर या ठिकाणी काय करणार आहोत, कोटी कोनांच्या जोड्या आपण लिहिणार आहोत। कोटी कोनांच्या जोड्या म्हणजे कोणत्या जोड्या, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश येईल अशा दोन कोनांची नावं आपणास या ठिकाणी लिहायची आहेत। आता या ठिकाणी जर पाहिलात तर माप कोन b 60 अंश आहे आणि माप कोन n 30 अंश आहे। 60 अंश अधिक 30 अंश बेरीज आली 90 अंश, म्हणजेच हे दोन कोन परस्परांचे कोटी कोन आहेत। म्हणून आपणास या ठिकाणी कोटी कोनांची पहिली जोडी मिळालेली आहे, त्याचं नाव लिहूया कोन b व कोन n। या दोघांची बेरीज 90 अंश येते, म्हणून ही कोटी कोनांची जोडी आहे। अशीच कुठे आहे आणखी जोडी पाहूया ज्यांची बेरीज 90 अंश येते। आपण जर पाहिलं तर कोन d, माप कोन d 75 अंश आहे आणि माप कोन f 15 अंश आहे। 75 अधिक 15 या दोघांची बेरीज येते 90 अंश, म्हणजेच हे दोन कोन परस्परांचे कोटी कोन आहेत। म्हणून दुसऱ्या जोडीचं नाव लिहूया कोन d व कोन f। आणखी कोणत्या दोन कोनांची बेरीज 90 अंश येते, तर या ठिकाणी जर पाहिलात कोन y 90 अंश आहे, हा एकच कोन आहे 90 अंश, आणि कोन ई जर पाहिला तर त्याचं माप आहे 0 अंश। 90 अंश आणि 0 अंश या दोघांची बेरीज 90 अंश येतील, म्हणून हे परस्परांचे कोटी कोन आहेत। म्हणून तिसरी जोडी आपणास या ठिकाणी मिळालेली आहे कोन y व कोन ई, या दोघांची बेरीज 90 अंश आहे। या व्यतिरिक्त आपणास इतर कोणत्या दोन कोनांची बेरीज 90 अंश येते असं आढळत नाही, म्हणून कोटी कोनांच्या जोड्या आपणास या ठिकाणी 3 सापडलेल्या आहेत। त्यानंतर आपण पूरक कोनांच्या जोड्या या ठिकाणी शोधणार आहोत। पूरक कोनांच्या जोड्या शोधण्यासाठी आपणास काय करावं लागेल, कोणत्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते ते या ठिकाणी पाहावं लागेल। आपण जर पाहिलं तर माप कोन b 60 अंश आहे
आणि मापकोन जी 120 अंश आहे. 60 अंश आणि 120 अंश या दोघांची बेरीज 180 अंश येते. म्हणजेच हे दोन कोन परस्परांचे पूरक कोन आहेत. म्हणून पूरक कोनाची पहिली जोडी लिहूया, कोन बी व कोन जी. असेच आणखी पूरक कोनांची जोडी आपणास या ठिकाणी दिसून येते. पहा, कोन एन, कोन एनचं माप आहे 30 अंश आणि कोन जेचं माप आहे 150 अंश. 30 अंश 150 अंश 180 अंश येते. म्हणजे ते परस्परांचे पूरक कोन आहेत. म्हणून त्यांची नावं या ठिकाणी लिहूया, कोन एन व कोन जे. आपणास या ठिकाणी पूरक कोनांच्या फक्त 2 जोड्या दिसून येतात. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या कोनांच्या मापावरून काय केलं, कोटी कोनांच्या जोड्या आणि पूरक कोनांच्या जोड्या कोणत्या ते या ठिकाणी आपण शोधलेल्या आहेत. प्रश्न तिसरा, त्रिकोण XYZ मध्ये मापकोन Y बरोबर 90 अंश, कोन X व कोन Z या कोनामधील परस्पर संबंध लिहा. आपणास या ठिकाणी त्रिकोण XYZ मध्ये कोन Y चं माप दिलेले 90 अंश. जर त्रिकोणामध्ये एका कोनाचं माप 90 अंश असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. याचा अर्थ त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. थोडं लक्षात येण्यासाठी मी काय करतोय, या ठिकाणी काटकोन त्रिकोणाची आकृती काढतोय. पहा, काटकोन त्रिकोण म्हणजे एक कोन काटकोन असतो. मी या ठिकाणी काटकोन त्रिकोणाची आकृती काढणार आहे. पहा, हा काटकोन त्रिकोण तयार झाला. या ठिकाणी कोन Y 90 अंशाचा आहे. 90 अंशाचा कोन या ठिकाणी होतोय, म्हणून या ठिकाणी Y हे नाव दिलं. आता राहिलेले नावं कोणते, तर X आणि Z द्यायचेत. X या ठिकाणी दिलं बिंदू आपण आणि Z या ठिकाणी घेतला. तर हा काटकोन त्रिकोण XYZ तयार झालेला आहे. आपणास विचारलेलं काय आहे, कोन X म्हणजे हा कोन आणि कोन Z म्हणजे इथला कोन, या दोन कोनांमधील परस्पर संबंध लिहा. आकृती जर पाहिला तर एक कोन काटकोन आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. 180 मधून Y हा कोन 90 अंशाचा आहे. म्हणजेच राहिलेल्या दोन जे कोन आहेत त्या दोघांची बेरीज ही 90 अंश आहे. राहिलेल्या दोन कोनांची बेरीज 90 अंश आहे. म्हणजेच हे कोन परस्परांचे कोटी कोन आहेत. म्हणून आपणास या ठिकाणी लिहावे लागेल, कोन X व कोन Z हे परस्परांचे कोटिकोन आहेत. का कोटिकोन आहेत, कारण त्या दोघांची बेरीज ही 90 अंश आहे. परस्परांचे कोटिकोन आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न चौथा या ठिकाणी विचारलेला आहे, कोटिकोनांच्या जोडीतील कोनांच्या मापातील फरक 40 अंश असेल तर त्या कोनांची मापे काढा. प्रश्न समजावून घ्या. कोटिकोनांच्या जोडीतील कोनांच्या मापातील फरक, याचा अर्थ जे दोन कोन आहेत ते परस्परांचे कोटिकोन आहेत आणि त्या दोन कोनांचे वजाबाकी जर केली तर त्यामध्ये 40चा फरक येतो. तर त्या कोनांची मापे काढा. समजा आपण काय केलं, पहिला कोन जर आपण X अंश मानलं, ठीक आहे, तर दुसरा कोन काय असेल, ह्या पहिल्या कोनापेक्षा 40 अंशाने कमी असेल, कारण दोघांमध्ये 40 अंशाचा फरक आहे आणि परस्परांचे कोटिकोन आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज 90 अंश असेल. मग आपणास काय करावं लागेल, पहिला कोन X अंश घेतला अधिक दुसरा कोन हा यापेक्षा 40 अंशाने कमी असेल, म्हणून X वजा 40 घेतलं. त्या दोघांची बेरीज 90 अंश असेल, कारण हे परस्परांचे कोटिकोन आहेत. X अधिक X 2X झाले, वजा 40 बरोबर 90. आता वजा 40 जर दुसऱ्या बाजूला गेलं समीकरणाच्या तर ते अधिक 40 होतील. मग डाव्या बाजूला शिल्लक राहिलं 2X. 2X बरोबर 90 अधिक 40. तर 2X बरोबर 90 अधिक 40 130 अंश होतील. आता 2X म्हणजे 2 गुणिले X आहेत आणि या ठिकाणी 130 आहे. X ची किंमत काढायचं, X सोबत गुणिले 2 आहे. गुणिले 2 काढण्यासाठी दोन्ही बाजूला आपणास भागिले 2 करावं लागेल. म्हणून या ठिकाणी काय केलं, 2X भागिले 2 बरोबर 130 भागिले 2. 2 आणि 2 या ठिकाणी बे 1 शिल्लक राहिलं, म्हणजे फक्त X शिल्लक राहिलं. आपण या ठिकाणी गणित सोडवूया. X बरोबर 130 भागिले 2. 130 चे समान जर 2 भाग केले तर काय, तर पहा, बे सख्ख 12 उरला 1, 10 झाले, बे पंचे 10. X ची किंमत आली 65 अंश. आपण X हे अक्षर कशासाठी वापरलं, पहिल्या कोनासाठी वापरलं, त्याची किंमत आली 65 अंश. दुसरा कोन आपण X वजा 40 घेतलोय, X वजा 40 ह्याचं माप काढूया. X ची किंमत आहे 65 वजा 40. 65 मधून 40 गेले, या ठिकाणी किती राहतील, 25 अंश.
तर पहिला कोन झाला 65 अंश आणि दुसरा कोन झाला 25 अंश. 65 मधून 25 जर वजा केले तर यांची वजाबाकी येते 40 अंश. म्हणजे या दोन कोनातील फरक आला 40 अंश आणि या दोघांची जर बेरीज केलात तर ती येते 90 अंश. म्हणजे हे परस्परांचे कोटी कोण आहेत आणि या कोटी कोणाच्या मापातील फरक हे 40 अंश आहे. प्रश्न 5वा, चौकोन PTNM हा आयत आहे. या आकृतीतील पूरक कोणांच्या जोड्या लिहा. आपणास या ठिकाणी एक आकृती दिसते, ती आयताची आकृती आहे आणि त्याचं नाव दिलेलं आहे PTNM. आपणास विचारलेलं काय आहे, या आकृतीतील पूरक कोणांच्या जोड्या लिहा. पहा, आयताची आकृती आहे म्हणजे आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा असतो. आणि पूरक कोणांच्या जोड्या शोधायच्यात म्हणजेच ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ती पूरक कोणांची जोडी असते, ती परस्परांची पूरक कोण असतात. मग आपण या ठिकाणी जोड्या शोधण्यासाठी पहिली जोडी या ठिकाणी लिहिली आपण. कोन P हा 90 अंशाचा आहे आणि कोन T हा सुद्धा 90 अंशाचा आहे. 90 अधिक 90 या दोघांची बेरीज 180 आली म्हणजे परस्परांचे पूरक कोण आहेत, म्हणून पहिली जोडी लिहिलं कोन P व कोन T. आता दुसरी जोडी पहा, कोन T कोन N दोघेही 90 अंशाचे कोण आहेत म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश आली, ते परस्परांचे पूरक कोण आहेत. तिसरी जोडी कोन N आणि कोन M लिहिलं या ठिकाणी, कोन N व कोन M. आता चौथी जोडी या ठिकाणी पाहू शकता, कोन M चं माप 90 अंश आहे, कोन P सुद्धा 90 अंश आहे म्हणून त्यांची नावं लिहूया, कोन M व कोन P. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर पाहिलात तुम्ही तर कोन P हा 90 अंशाचा आहे, तसा कोन N सुद्धा 90 अंशाचा आहे. या दोघांची बेरीज 90-90 आहे म्हणजे परस्परांचे पूरक कोण आहेत, म्हणून कोन P व कोन N. या व्यतिरिक्त सहावी जोडी आपणास या ठिकाणी मिळते, कोन T व कोन M. कोन T व कोन M. अशा पद्धतीनं आपण या आकृतीमधील पूरक कोणांच्या जोड्या लिहिल्या, ते एकूण 6 आहेत. यानंतर प्रश्न 6वा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर माप कोन A बरोबर 70 अंश तर कोन A च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप लिहा. प्रश्न व्यवस्थित समजावून घ्या. A या कोणाचं माप दिलेले 70 अंश. आपणास करायचं काय आहे, A या कोणाच्या कोटी कोणाच्या म्हटले म्हणजे A चा आपणास कोटी कोण काढायचा आहे, तो किती येईल तो शोधावा लागेल. त्याच्या कोटी कोणाच्या म्हणजे येणाऱ्या उत्तराच्या पूरक कोणाचे माप आपणास लिहायचे आहे. सर्वात अगोदर आपण काय करूया, A या कोणाच्या कोटी कोणाचं माप या ठिकाणी शोधूया. कोटी कोणाचं माप आपण x अंश मानू. ठीक आहे. A या कोणाचं माप 70 अंश आहे, त्याचं कोटी कोण आपण x अंश घेतला म्हणजे या दोघांची बेरीज 90 अंश असेल. मग काय केलं त्या ठिकाणी, 70 अधिक x बरोबर 90. x ची किंमत काढायची, अधिक 70 कमी करण्यासाठी वजा 70 करूया समीकरणाच्या दोन्ही बाजूला. शिल्लक राहिला या ठिकाणी x बरोबर 90 वजा 70 20. x ची किंमत 20 अंश आली म्हणजेच 70 अंश मापाच्या कोटी कोणाचं माप हे 20 अंश आहे. आता 70 अंश मापाच्या कोटी कोणाचं माप 20 अंश आलं. आपणास उदाहरणात काय म्हटलेले, त्याच्या पूरक कोणाचं माप किती म्हणजे 20 अंश मापाच्या कोणाचा पूरक कोण आपणास शोधायचा आहे. 20 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप आपण y अंश या ठिकाणी मानूया. ठीक आहे. म्हणजेच 20 अधिक y या दोघांची बेरीज 180 अंश येईल कारण ते परस्परांचे पूरक कोण आहेत. 20 अधिक y वजा 20, उजव्या बाजूमध्ये 180 वजा 20 होतील. डाव्या बाजूमध्ये y शिल्लक राहिलं, 180 वजा 20 तर 160. y ची किंमत 160 आली म्हणजेच 20 अंश कोणाच्या मापाच्या पूरक कोणाचं माप हे 160 अंश आहे. या ठिकाणी आपण लिहून घेऊया 160 अंश आहे. प्रश्न 7वा, कोन A व कोन B परस्परांचे पूरक कोण आहेत आणि माप कोन B बरोबर x अधिक 20 अंश तर माप कोन A किती. कोन A चं माप आपणास शोधायचं आहे. दिलेलं काय आहे की A व B हे परस्परांचे पूरक कोण आहेत. पूरक कोण आहेत म्हणजे कोन A आणि कोन B या दोघांची बेरीज ही 180 अंश आहे कारण हे परस्परांचे पूरक कोण आहेत. आता या ठिकाणी कोन B चं माप दिलेले x अधिक 20 अंश
आपणास ए या कोनाचं माप काढायचं आहे, म्हणून या ठिकाणी काय केलं, कोन ए अधिक बी या कोनाचं माप या ठिकाणी लिहूया. ते किती आहे, x अधिक 20 अंश बरोबर 180 अंश. आपणास काय करायचं आहे, कोन एचं माप शोधायचं, पण त्याबरोबर आलेलं काय आहे, x अधिक 20 अंश आलेलं आहे. त्याला समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला आपणास न्यावं लागेल. मग डाव्या बाजूला काय शिल्लक राहील, कोन ए बरोबर उजव्या बाजूला 180 आहे, हे अधिक x दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा x होईल, अधिक 20 दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा 20 होईल. ठीक आहे. मग 180 वजा 20 वजा बाकी 180 मधून 20 गेले 160 राहतील वजा x, म्हणजेच कोन एचं माप आलेलं आहे 160 वजा x अंश. आपणास विचारलेलं होतं माप कोन ए बरोबर किती, म्हणून माप कोन ए बरोबर 160 वजा x अंश. तर अशा पद्धतीनं आपण या सराव संचामध्ये पूरक कोन, कोटी कोन याशी संबंधित उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.